महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, संपूर्ण देशात 51 शक्तिपीठे आहे? हो, हे अगदी खरं आहे. आता जाणून घेऊया महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांविषयी. या शक्तिपीठांची माहिती घेताना आज आपण 3.5 शक्तिपीठांची आख्यायिका पाहणार आहोत. 3.5 शक्तिपीठांपैकी पहिले पूर्ण पीठ म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची ओळख आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मी हे निवासस्थान. अनेक पुराण ग्रंथांमध्ये या शक्तिपीठाचा आवर्जून उल्लेख आढळून येतो. म्हणूनच कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिर हे पुरातन मंदिर असल्याचे म्हटले जाते. कोल्हापूर महालक्ष्मी देवीची आख्यायिका. कोल्हापूरकरांच्या मनात महालक्ष्मीबद्दल अफाट श्रद्धा आहे. या देवीची कथा अशी सांगितली जाते की इंद्र आणि महिषासूर यांच्यात युद्ध सुरू झाले. ते जवळजवळ 100 वर्ष सुरू होते. यामध्ये शेवटी इंद्राचा या युद्धात पराभव झाला. महिषासूर स्वर्गाचा राजा झाला. ज्यावेळी ही गोष्ट साक्षात शंकर यांना कळली त्यावेळी त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडू लागला. या अग्नीतूनच देवी प्रकट झाली. सर्व देवांनी तिची प्रार्थना केली. तिला देवांनी शस्त्रे दिली. देवीचे आणि महिषासुराचे युद्ध झाले. देवीने महिषासुराला आणि इतर राक्षसांना मारले. तीच ती महालक्ष्मी. शिवाय ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हापूर, त्याच्या मुलाचे नाव करवीर. करवीरने लोकांचा छळ केल्यानंतर शंकराने महालक्ष्मीच्या साहाय्याने त्याला ठार मारले. म्हणून या परिसराला करवीर नावाने ओळखतात. तुळजापूर तुळजाभवानीची आख्यायिका. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासंदर्भात एक आख्यायिका फारच प्रसिद्ध आहे. असे म्हणतात, कृतयुगात कर्दम नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी ही फार सुंदर आणि पतिव्रता होती. तिला पुत्ररत्न झाले. पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही, कारण कर्दम ऋषीचे लवकरच निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सती जाण्याचा निर्णय घेतला. पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून पतीसोबत जाऊ नये असे ऋषींनी तिला शास्त्राचा आधार घेऊन सांगितल्यामुळे ती पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतावर असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. त्या ठिकाणी आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू असताना तेथे कुकर नावाचा एक दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर खुश झाला. त्याच्या मनात वाईट वासना येऊ लागली. त्याने तिला वासनेपोटी स्पर्श केला आणि तिची तपश्चर्या भंग झाली. दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिमायेचा धावा केला. त्यावेळी देवी त्या ठिकाणी धावून आली. तिने दैत्याशी युद्ध केले. त्रिशूलाने दैत्याचे शिर वेगळे केले. देवी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. पुढे त्वरिताचे तुळजापूर झाले आणि देवीचे नाव तुळजाभवानी. माहूर रेणुका देवीची आख्यायिका. माहूरच्या रेणुका देवी संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषीसोबत तिचा विवाह झाला. जमदग्नी ऋषींच्याच आश्रमात सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय होती. राजा सहस्त्रार्जुनला कामधेनूचा मोह झाला. राजाने कामधेनूची मागणी केली, पण जमदग्नी ऋषीने ती दिली नाही. त्यामुळेच त्यांनी आश्रमावर धावा बोलला आणि जमदग्नी ऋषींना ठार मारले. कामधेनू हिरावून नेली. हा प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. जमदग्नी म्हणजेच वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भूमी दत्तात्रयाने त्यांना दाखविली. तो आई आणि जमदग्नी ऋषीचे पार्थिव घेऊन माहूर गडावर पोहोचला. तेथे त्याने मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले. जमदग्नी ऋषींवर सगळे संस्कार केले. यावेळी रेणुका माता सती गेली. आपल्या आईचा दुरावा परशुरामाला सहन झाला नाही. तो दुःखी झाला. त्याची ती अवस्था पाहून एक आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीवर येऊन तुला दर्शन देईल असे सांगितले. फक्त तू मागे पाहू नकोस असे सांगितले. पण परशुरामाला आईला भेटण्याची इच्छा इतकी होती की त्याने मागे वळून पाहिले. त्यामुळे रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले. परशुरामाला रेणुका मातेचे दर्शन याच डोंगरावर झाले, म्हणून याला मातापूर असे म्हणतात. आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव. आईचे गाव म्हणून माऊर
आणि पुढे त्याचा अपभ्रंश करत माहूर असे नाव पडले. अशी ही रेणुका मातेची कथा आणि गडाचे महत्त्व सांगितले जाते. नाशिक सप्तशृंगी देवीची आख्यायिका. सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी सप्तशृंगी देवीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनासाठी आल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. शिवाय महानुभावी लीळा चरित्रात असा उल्लेख केलेला आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला, तोच हा सप्तशृंगी गड. आणखी एक गोष्ट सांगायची तर कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून महिषासुराला मिळाला होता. म्हणूनच तो माजला होता. त्याने स्वर्गावर आक्रमण करत देव इंद्राला हाकलून दिले. त्यामुळे त्याने त्रिदेवांकडे मदत मागितली. त्या तिघांनी त्यांची शक्ती एकवटून एका तेजाची निर्मिती केली. अंबेच्या रूपाने ते तेज पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगी गडाजवळ होता. देवीने तेथे त्याचा वध केला आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले. म्हणूनच या डोंगरावर तिचे स्थान आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.